कोण होतास तू, काय केलास तू? वाल्मिकीच्या रूपातील सुशांत पुन्हा वाल्या झालाच कसा? आजरा परिसरात मडिलगे खून प्रकरणावरून होत आहे चर्चा. 2006 साली मडिलगे येथे पडलेला दरोडा आणि त्यात वृद्ध दाम्पत्यांचा मृत्यू आजही गावकऱ्यांच्या आठवणीत आहे. आणि याच गावात रविवारी पुन्हा एकदा दरोड्याचा बनाव घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुशांत सुरेश गुरव, नाव परिचित, चेहरा देखील स्नेहाचा, गावचा उपसरपंच, कीर्तनकार, प्रवचनकार, सामाजिक कार्यकर्ता आणि उत्कृष्ट केटरर. पण त्या सर्वांमागे दडलेला एक खतरनाक गुन्हेगार अचानक समोर आला. सुशांतने शांतपणे पत्नी पूजा गुरव हिचा खून केला आणि तोही केवळ दागिने व पैसे मिळवण्यासाठी. स्वतःवरच दरोडा पडला असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या बारकाईच्या तपासामुळे त्याचा हा बनाव उघडकीस आला. प्रत्यक्ष पुरावे, सुशांतच्या बोलण्यातले विरोधाभास, घटनास्थळी आढळलेल्या बाबी यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि शेवटी सुशांतनेच गुन्ह्याची कबुली दिली. एकेकाळी भक्तिमार्गावर वळलेला, आई वडिलांचा व्यवसाय पुढे नेणारा, धार्मिक वृत्तीचा वाटणारा सुशांत संसारात आलेल्या अडचणी, आजारपण, कर्जबाजारीपणामुळे हळूहळू नैराश्याच्या गर्तेत गेला. पत्नीने दागिने देण्यास नकार दिल्यावर रागाच्या भरात त्याने तिचा जीव घेतला. हे करताना त्याने स्वतःचे 2 लहान मुलगे सोपान व मुक्ता यांच्या भवितव्याची क्षणभर फिकीर केली नाही. हा खून आणि त्यामागचा बनाव उघडकीस आल्यानंतर गावभर हळहळ व्यक्त होत आहे. वाल्याचा वाल्मिकी होणं शक्य असतं, पण वाल्मिकीचा पुन्हा वाल्या झाल्यास काय होतं याचे हे विदारक उदाहरण ठरले आहे. 2 पोरके झालेले जीव आणि उद्ध्वस्त झालेला एक संसार ही केवळ एका चुकीच्या निर्णयाची किंमत आहे. मडिलगेसह आजरा परिसरात या घटनेवर सध्या चोहोबाजूनी चर्चा सुरू आहे. आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.